एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत। पंकज देशमुखांची पुणे पोलीस अप्पर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शैलेश बलकवडेंची मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्तपदी वर्णी लागली आहे आणि आता मुंबई पोलीस दलात 6वं पोलीस सह आयुक्त पद निर्माण करण्यात आले। गुप्तवार्ता विभाग म्हणून नवीन पद करण्यात आलेलं आहे, निर्माण करण्यात आलंय। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जे आहेत ते देशमानेचे अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबईत बदली करण्यात आली आहे। तर वसई विरार महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईत तब्बल 9 कोटी 40 लाख रुपयांची रोख रक्कम, त्याचबरोबर 23 कोटी 25 लाख रुपयांचे हिरेजडित दागिने, सोनं आणि महत्त्वाचं कागदपत्र जे ती जप्त करण्यात आली। ईडीने बुधवारी वसई विरार शहरात एकाच वेळी 13 ठिकाणी कारवाई केली होती। वसई विरारसह उपसंचालक YS रेड्डी यांच्या हैदराबाद इथल्या घरी छापे टाकण्यात आले होते। ईडीने जप्त केलेली संपत्ती केवळ 25% आहे। रेड्डी यांनी कमावलेल्या संपत्तीचा आकडा हजारो कोटींच्या घरात असावा असा अंदाज माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला। जहां ग्राउंड प्लस 4 या 6 की बिल्डिंग इमारत होनी चाहिए थी, वहाँ रेड्डी आज 18 माले तक का परमिशन दे रहा है गलत तरीका इस्तेमाल करके। और ऐसे बिल्डिंग में रेड्डी के कम से कम 2 माले बेनामी मालमत्ता हर बिल्डिंग में। तो अगर ईडी ढंग से जांच करे तो रेड्डी की कम से कम यहाँ 1.5-2 हज़ार करोड़ की बेनामी मालमत्ता है, जो कई बिल्डर्स है और कई आर्किटेक्ट है उनके पास अभी भी पड़ी है। मधनं भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे। याच ब्रह्मोसनं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली। पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरच्या भारताच्या कारवाईनंतर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला तो याच ब्रह्मोसनं। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावरती ड्रोन हल्ले सुरू केले आणि हे हल्ले परतवून लावल्यानंतर भारतानं पाकिस्तानला हा धडा शिकवला। पाकला प्रत्युत्तर देताना भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे। भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसेसवरती ब्रह्मोस मिसाईल डागल्यामुळे मोठं नुकसान झालंय। भारतानं एकूण 15 ब्रह्मोस मिसाईल्स डागली आणि पाकिस्तानचे 11 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय। याच ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तान अगदी गुडघ्यावर आला। तर भारतानं डागलेल्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानच्या विविध एअरबेसेसचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। त्यामध्ये कोणकोणत्या एअरबेसेसचा समावेश आहे ते आपण पाहूया। ब्रह्मोसमुळे पाकिस्तानची दाणादाण उडाली। मुरीद नावाचा एअरबेस, तिथे सुद्धा मोठं नुकसान झालंय। रफिकी एअरबेसवरती नुकसान झालेलं आहे। रफिकी पाठोपाठ ब्रह्मोस डागलं गेलं चकलाला सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। रहीम यार खान अतिशय महत्त्वाचा एअरबेस, त्याला सुद्धा नुकसान पोहोचलंय। सुकूर एअरबेसवरती सुद्धा ब्रह्मोस डागल्याची माहिती आहे। तर पाकिस्तानातले विविध एअरबेसेस जिथे ब्रह्मोसनं मोठं नुकसान केलंय, ज्यामध्ये मुरीदसह अन्य एअरबेसेसचा समावेश आहे। तर पाकिस्तानला रात्रीच सूर्यप्रकाश दाखवणारं ब्रह्मोस मिसाईल नेमकं आहे तरी कसं, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती सुद्धा आपण पाहूया। ब्रह्मोस हे मिसाईल जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदता प्रवास करतं। जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरनंही ब्रह्मोसचा मारा करता येणं शक्य आहे। हे मिसाईल खऱ्या अर्थानं भारताचं ब्रह्मास्त्र समजलं जातं। रशिया आणि भारताच्या संयुक्त कार्यक्रमातनं या मिसाईलची निर्मिती झाली आहे। शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता सुद्धा ब्रह्मोसमध्ये आहे आणि पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा या ब्रह्मोसनं धोबी पछाड दिली। क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून ब्रह्मोसची ओळख आहे। ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है। हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना। मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है।
रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवळपास आठवडा उलटून गेलाय, पण भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा डंका हा अजूनही जगभरात वाजतोय. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानच्या लष्कराची पुरती पोलखोल केली. पाकिस्तानी लष्करानं भारतानं त्याची लायकी त्याला दाखवून दिलेली आहे. अवघ्या 25 मिनिटात भारताच्या सैन्यानं पाकिस्तानला अगदी पळताभुई थोडी केली. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्यानं अनेक धक्कातंत्रांचा अवलंब करत पाकिस्तानी सैन्याची दिशाभूल करत टार्गेट थेट नष्ट केलं. भारतीय लष्करानं आधी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तुफान हल्ला चढवला. एका पाठोपाठ एक दहशतवादी तळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. भारतीय सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यात पाकिस्तानातील अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला. बहावलपूरमधील दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखली जाणारी मरकजे तय्यबा ही भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केली. केवळ पाकव्याप्त काश्मीरच नाही तर थेट पाकिस्तानात शिरून भारतीय लष्करानं हल्ले केले. त्यानंतर पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट केले. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या या आगळीकीला भारतीय लष्करानं असं काही प्रत्युत्तर दिलं की ज्याचा पाकिस्ताननं स्वप्नातही विचार केला नसेल. भारतीय सैन्यानं पाकिस्तानी लष्कराचे सर्वच प्रमुख एअरबेस जमीनदोस्त केले. पण ही मोहीम फत्ते करताना भारतीय लष्करानं जी युद्धनीती अवलंबली होती त्यामुळे पाकिस्तानी सैन्य भारतीय हल्ल्याचा मुकाबला करू शकलं नाही. भारतीय लष्करानं पाकिस्तानी सैन्याला कात्रजचा घाट दाखवला. भारत के फाइटर प्लेन बिना सरहद पार किए ही यहीं से उनके हर कोने तक सीधा प्रहार करने में पूरी तरह से सक्षम है. और पूरी दुनिया ने देख लिया है कि कैसे आपने पाकिस्तान की धरती पर मौजूद आतंकवाद के 9 ठिकानों को ध्वस्त कर दिया. बाद में की गई कार्रवाई में उनके अनेक एयरबेस भी तबाह कर दिए. पाकिस्तानी एअरबेसवर हल्ल्यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत काही डमी लढाऊ विमानं पाठवली होती. पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतेय याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय लष्करानं ही डमी लढाऊ विमानं पाठवली होती. पाकिस्तानची रडार यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर भारतानं इस्रायली बनावटीचे हारोप लाइटिंग म्युनिशन ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या रडार यंत्रणा तसंच कमांड सिस्टीमवर हल्ला करून ते नष्ट केले. त्यानंतर 15 ब्रह्मोस मिसाईल दागून पाकिस्तानातील एअरबेस एका पाठोपाठ एक उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण घेता आलं नाही. डमी विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराची दिशाभूल करून भारतीय लष्करानं पाक हवाई दलाला मोठा दणका दिला. पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल तसंच ड्रोनचा मारा केला खरा, पण भारताच्या S-400, MRSAM आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई संरक्षण दलाची मोठी कामगिरी. पाकिस्तानचे 600हून अधिक ड्रोन्स पाडले. भारताच्या 1000हून अधिक तोफा, 750 शॉर्ट रेंज मिसाईल्सचा दणका. काश्मीर खोऱ्यातील सक्रिय 14 दहशतवाद्यांची ओळख गुप्तचर यंत्रणांना पटली, तर गेल्या 48 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवर राजनाथ सिंग यांच्याकडनं पाकिस्तानला पुन्हा इशारा. भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल. आजच्या भारतीय क्रिकेटचं श्रेय शरद पवारांचं.
वानखेडेच्या पिचवर मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार फटकेबाजी. यूपीए काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर खून प्रकरणात अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी मदत केली. नरकातला स्वर्ग पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट. कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचणं कधीच सोडलंय. संजय राऊतांच्या पुस्तकावरनं मुख्यमंत्र्यांचा टोला, तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला हवं होतं. चंद्रशेखर बावनकुळेंकडनंही समाचार. मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी. वडूज पोलिसांनी घरी जात तब्बल 3.5 तास चौकशी केल्याची माहिती. राज्यातील अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि काहींना बढती. गृह खात्यानं काढलं नोटिफिकेशन, तर मुंबई पोलीस दलात 6 पोलीस आयुक्त पदही निर्माण. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. हंडा डोक्यावरती घेऊन महिलांचा आंदोलनात सहभाग. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.